हाय, मी अरुणा पवार. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. सगळ्या वर्कर लोकांना, गृहिणींना, ज्या बाहेर कामाला जातात, घरकाम करतात, अशा महिलांनासुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मीही एक त्यातलीच आहे. मी पण एक हाऊसवाईफच आहे आणि एक वर्किंग आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची जाणीव आहे. आपण सगळे एकाच रस्त्यावरची गाडी आहोत. आपली गाडी सकाळी उठल्यानंतर ती धावतच असते. जास्त करून मुंबईकर पण भरपूरच कष्ट करतात आणि खरं म्हणजे आपली भारताची जी शान आहे ते आपल्या मराठमोळी लोकं आणि कष्टकरी लोकांच्याच याच्याने भारत आज सगळ्यात पुढे आहे. भारतासारखा कुठे देश नाही, भारतासारखी संस्कृती नाही. पण आहेत काही निसंस्कृती पण आहेत आपल्यामध्ये, नाही हा भाग नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांना पण धन्यवाद. त्यांच्यामुळे आपण काहीतरी बाहेर देशातले असं थोडंसं वाटायला लागतं. त्यासाठी पण त्यांना पण धन्यवाद, की आपल्याला बाहेर देशात जाण्याची गरज पडत नाही हो. बरोबर का नाही? बाहेर देशाचे लोक इकडेच बघायला इंडियात मिळतात आपल्याला. ते आपली संस्कृती जपतायत. म्हणजे ही एक आपल्या भारताला खूप मोठ्या गर्वाची गोष्ट आहे. कारण की मी बरेचसे व्हिडिओ बघते. अमेरिकन लोकंसुद्धा किंवा बाहेर ऑस्ट्रेलियाची लोकं, भरपूर लांब लांबची लोकं येतात, विदेशातली लोकं येतात. सिद्धिविनायकला मी गेली, सिद्धिविनायकला मी बघितले. आता मी फिरायला गेली तिथेसुद्धा ते लोकं आलेले होते. म्हणजे त्यावेळेला खूप अभिमान वाटतो, की आपला भारत किती सर्वश्रेष्ठ आहे आणि आपल्या भारताच्या महिला किती सर्वश्रेष्ठ आहेत, हे यातून कळून येतं. ते इकडे आल्यानंतर आपला मराठी पेहरवाच वेअर करतात. ते बघून खूप आनंद वाटतो ॲक्च्युली, की ते लोकं आपल्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे किती महान आहे आपला भारत आणि आपली संस्कृती. ज्यांनी काही जपलेली आहे ज्यांनी भारताची संस्कृती जपलेली आहे, त्या लोकांसाठी खूप 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 धन्यवाद. यातील काही बरं वाईट वाटलं असेल कोणाला त्याबद्दल माफी. पण माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त केल्या. थँक्यू सो मच. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा.